हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. 18 फेब्रुवारीला नुकतीच परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याच प्रश्नपत्रिका सोडून अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी पेपर 1 मराठी आणि गणित या पेपरची प्रश्नपत्रिका सोडवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक व कमेंट करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा तुमच्यासोबत फायदा होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी विभाग 1 आपण घेऊया. प्रथम भाषा मराठी. त्यामध्ये उतारा दिलेला आहे, त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपण वाचून द्यायची आहेत. उतारा बघा, या ठिकाणी साखर उद्योगावरती हा उतारा दिलेला आहे. त्यावेळेला आपण प्रश्न घेऊया. हा उतारा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हा उतारा जो आहे तो महाराष्ट्राचा साखर उद्योग याच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4. फॉस्फरस वाहून जाण्याने काय होते? फॉस्फरस पाण्यात वाहून जाण्याने पान वनस्पतींची वाढ होते. त्यानंतर बघा, लेखक कंसाचा वापर डॅश डॅश करतो. इथं त्याने कंसाचा वापर कशासाठी केलेला आहे? तर चिंतेच्या कारणांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी केलेला आहे. त्यानंतर सूचना बघा, 4 ते 7 साठी दिलेली आहे. खालील कविता वाचायची आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. कविता तुमच्यासमोर आहे. तर लक्ष्मणची बायको उर्मिला हिच्यावरती ही कविता दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी उर्मिला कशामुळे वंदनीय ठरली आहे? तर उर्मिला तिने इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केल्यामुळे ती वंदनीय ठरलेली आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती व्यक्ती रामाबरोबर वनात गेली? तर रामाबरोबर सीता गेलेली आहे आणि लक्ष्मण पण गेलेला आहे, म्हणून आपलं उत्तर असेल 1 आणि 3. लक्ष्मण कशामुळे कृतार्थ झाला? तर लक्ष्मण हा सतत रामाबरोबर राहून रामाची सेवा केल्यामुळे तो कृतार्थ झाला. प्रश्न 7 बघा, या गीतात उल्लेखलेला जगाचा न्याय कोणता आहे? तर या गीतेमध्ये उल्लेखलेला जगाचा न्याय म्हणजे जो स्वतःच्या सुखाचा त्याग करतो त्याच्या नशिबी उपेक्षाच असते. हा आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8 बघा, खाली दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा. उपकारचा विरुद्धार्थी शब्द अपकार. खाली एक वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यातील प्रयोग शोधायचा आहे. सारे पोपट उडाले. तर यामधील प्रयोग आहे ते म्हणजे भावे प्रयोग. खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा. वल्लरी. वल्लरीचा समानार्थी शब्द होतो तो म्हणजे लता, वेल. त्यानंतर प्रश्न 11, खाली एक वाक्य दिलेले आहे, त्या वाक्याच्या शेवटी येणाऱ्या विरामचिन्ह पर्यायातून शोधायचे आहे. परवा किती कडक ऊन पडले होते, यानंतर आपले विरामचिन्ह येणार इथं उद्गारवाचक चिन्ह. सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीमधून योग्य पर्याय शोधायचे. आता बघा, सत अधिक आचार म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 13, खाली एक शब्द दिला आहे, त्याखाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्याच्यातून 3 शब्दात सारखेपणा असून एक शब्द वेगळा आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, शब्द दिलेला आहे चंद्रमा, म्हणजेच याचा काय अर्थ सांगायचा आहे आपल्याला. तर वेगळा शब्द कोणता आहे बघा आता. तर पर्याय क्रमांक 3चा चांदणे, कारण सुधाकर, शशी, सुधांशू म्हणजे चंद्र. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्दाचा पर्याय शोधा. दुःखाने सोडलेला लांब श्वास, त्याला काय म्हटलं जातं? सुस्कारा. पर्याय क्रमांक 2. खाली एक वाक्य दिले आहे, त्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. तर बघा, शब्द काय दिलेले आहे? मनोज, तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्राची. इथं खाशीला अंडरलाईन केलेलं आहे, मग त्याच्यातले अधोरेखित शब्दाची जातील क्रियाविशेषण अव्यय. खाली एक वाक्प्रचार दिला आहे, त्याखाली त्याच्या अर्थाचे 4 पर्याय दिले, तर योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बार उडवणे म्हणजे काय? तर बार उडवणे म्हणजे कार्य पूर्ण करणे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 17, विद्वान शब्दाचे विरुद्धार्थी रूप दिलेल्या पर्यायातून शोधा. तर विद्वानचं विरुद्धार्थी आहे विदुषी. त्यानंतर बघा, पुढचा, खालील पुस्तकाचे नाव दिले आहे, त्या लेखकाचा योग्य पर्याय शोधायचा आहे. तर या ठिकाणी बघा, पुस्तक आहे ययाती. ययातीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर.
खालील अक्षरगण वृत्ताचे नाव दिले आहे त्याचे गण पर्यायातून शोधा. गण वृत्त आहे मालिनी, मालिनीचे गण आहेत न न म य य. खाली दिलेल्या 2 ओळी वाचा आणि योग्य अलंकार शोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. यामध्ये अलंकार आहे तो म्हणजे यमक. खाली 2 वर्ण दिले आहेत त्याचा प्रकार पर्यायातून शोधा. अ आणि आ. अ आणि आ हे कंठ्या वर्ण आहेत. खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम असलेले 2 पर्याय शोधा. तर बघा या ठिकाणी विशेष नाम श्रीलंका आहे आणि भारत आहे. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापदाचे वाक्य शोधा. तर यामधील सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे रमेश दूध पितो. खाली दिलेल्या शब्दाचा प्रकार दिलेल्या पर्यायातून शोधा. शब्द दिलेला आहे वारंवार. मग वारंवार हा शब्द आहे क्रियाविशेषण अव्यय. तर अशा पद्धतीने मराठी हा विभाग संपलेला आहे. आता आपण जाऊया गणित या विभागाकडे. आता बघा या ठिकाणी आपण 7.19 म्हणजे ए घेऊया आणि 2.81 म्हणजे बी घेऊया. तर आता इथं काय तयार होईल बघा. एचा घन अधिक बीचा घन भागिले ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 3 अधिक ए बी. तर या ठिकाणी अधिक नसावं म्हणजे इथं गुणाकार 3 ए बी असेल. आता बघा या ठिकाणी ए घन अधिक बी घनचा विस्तार कसा होतो. एका कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी भागिले याचा विस्तार काय होतो ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग वजा 3 ए बी. आता काय होईल बघा पुढच्या स्टेपला. हा पहिला काउंट जशाच तसा, दुसरासुद्धा काउंट जशाच तसा राहील. खाली काय होणार आहे अधिक 2 ए बी वजा 3 ए बी काय होईल ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी होईल. आता बघा एक लक्ष द्या, इथं अंशात आणि छेदात हा ग्रुप सारखाच आहे, तो काय होईल कॅन्सल होईल. त्यामुळे आता राहिले काय फक्त ए अधिक बी. मग ए बरोबर काय आहे 7.19 अधिक बी बरोबर काय आहे 2.81. तर यांची बेरीज करायची 10 येईल या ठिकाणी. 10.00 म्हणजे 10. पर्याय क्रमांक 1. 6 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 95 आहेत. गुणांची पुन्हा पडताळणी केल्यावर 3 विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 2 गुण कमी झाले, तर त्या 6 विद्यार्थ्यांची गुणांची नवीन सरासरी किती आहे? आता बघा या ठिकाणी 6 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण दिलेले आहेत. म्हणजे 6 गुणिले 95 केलं तर टोटल गुण आपल्याला मिळतील. किती होईल मग बघा. 6 पंचे 30, 3 6 9 54 आणि 3 57 म्हणजे टोटल 570 गुण आहेत. तर पुन्हा पडताळणी केल्या 3 विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 2 गुण कमी झाले म्हणजे 6 गुण कमी झाले. बघा आता या ठिकाणी वजा 6 करूया तर किती झाले 564. तर त्या 6 विद्यार्थ्यांची गुणांची नवीन सरासरी काय आहे म्हणजे 564 भागिले 6 करायचं आपण. तर काय होईल 6 9 54 6 चोक 24 किती होईल नवीन सरासरी 94. पर्याय क्रमांक 2. जर बघा घनमुळात 82 आहे असेल तर घनमुळात 556चे मूल्य किती आहे ते खाली दिलेल्या 4 पर्यायातून निवडायचे. म्हणजे बघा या ठिकाणी 656 जे आहे ती 82ची 8 पट आहे. 8 दोन्ही 16 आणि 8 8 64 65 म्हणजे यांना जर आपण घनमुळात घेतलं. आता आपण हे 656 बघतोय तर बघा आता 82च्या घनमुळातली किंमत आपल्याला माहिती आहे काय आहे 4.3445 गुणिले घनमुळात जर 8 गेलं म्हणजे आपण ह्याला सेपरेट केलं तर काय होईल 2. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक या दोघांचा गुणाकार करायचा आहे तेच आपलं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 29 मध्ये खाली दिलेल्या चौकोनाकृतीचे निरीक्षण करा. ABCD चौकोनाचे क्षेत्रफळ खाली दिलेल्या 4 पर्यायातून शोधायचे. आता क्षेत्रफळ शोधायचं आहे. आता या ठिकाणी बघा अगोदर आपण ह्या त्रिकोणाचं आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर घेतलं तर दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला उत्तर मिळेल. पण आपल्याला ही बाजू माहिती पाहिजे. तर ही बाजू काढण्यासाठी आपल्याला इथं पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. मग त्रिकोण
BCDमध्ये बघायचं आहे आपल्याला. तर आता बघा 20चा वर्ग वजा 12चा वर्ग बरोबर BDचा वर्ग. तर काय होईल 400 वजा 144 किती झाले बघा 256. याचं जर वर्गमूळ काढलं तर BD मिळणार आहे आपल्याला 16. आता बघा या ठिकाणी त्रिकोण CBDचं क्षेत्रफळ आपण 1/2 गुणिले पाया गुणिले उंची याच्यानुसार काढूया. आता 1/2 गुणिले पाया आहे 12, उंची आहे 16, तर आपलं उत्तर आलं 96. आता आपल्याला काढायचं आहे या 3 बाजू माहिती झालेल्या आहेत. हिरोचं सूत्र वापरून आपल्याला सोडवायचं आहे. मग त्याच्यामध्ये बघा आता हिरोच्या सूत्रामध्ये अर्धपरिमिती माहिती असणं गरजेचं आहे. ते याचे सूत्र आहे A अधिक B अधिक C भागिले 2. तर 17 अधिक 17 अधिक 16 भागिले 2 50 भागिले 2 25. मग त्रिकोण ABDचं क्षेत्रफळ हिरोच्या सूत्रानंतर काय सूत्र आहे की वर्गमुळात S वजा A S वजा B S वजा C. तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये किमती ठेवल्या आणि सॉल्व केलं. आता हे वर्गमुळात 25 गुणिले 64 गुणिले 9 आलेलं आहे. तर त्याचं वर्गमूळ काढलं तर 5 गुणिले 8 गुणिले 3 बरोबर 120. आता हे ABD आणि CBD यांचे ॲडिशन करूया. म्हणजेच किती येते 120 अधिक 96 बरोबर 216. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 216 चौरस एकक. त्यानंतर प्रश्न 30. आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये एक समीकरण सोडून घेऊया. 5x वजा 10 बरोबर 3y अधिक 6. आता 5x हे अधिक 3y इकडे वजा 3y 6 अधिक 10 वजा 10 इकडे अधिक 10 बरोबर 16. म्हणजे समीकरण काय झालं 5x वजा 3y बरोबर 16. हे आपलं एक समीकरण तयार झालं. आता दुसरंही सॉल्व करून घेऊया. 2y अधिक 9 बरोबर 5 x वजा 2. 2y अधिक 9 बरोबर 5x वजा 10. आता 5x इकडे घेऊया आपण. 5x हा वजा होईल. त्यानंतर अधिक 2y बरोबर वजा 10 वजा 9. आता यांची चिन्ह सगळ्यांची बदलून घेऊया. 5x वजा 2y बरोबर 10 अधिक 9 किती झाले 5x वजा 2y बरोबर 19. हे झालं दुसरं समीकरण. आता आपल्याला x आणि yच्या किमती काढायच्या आहेत. हे एक मिळालेलं आहे आपल्याला, हे एक मिळालेलं आहे. तर आपण सोडवूया. आता 5x वजा 3y बरोबर 16 आणि 5x वजा 2y बरोबर 19 यांची वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यानंतर काय होतात खालची चिन्ह बदलतात. मग हे अधिक 5x वजा 5x कॅन्सल, वजा 3y अधिक 2y वजा y यांची वजाबाकी केली असते किती वजा 3. म्हणजे y बरोबर किती आले फक्त 3. आता ही किंमत एका सूत्रात ठेवूया आपण. 5x वजा 3 गुणिले yची किंमत 3 बरोबर 16. तर 5x वजा 9 बरोबर 16. 5x बरोबर 16 अधिक 9 बरोबर 25. तर x बरोबर किती आले 25 भागिले 5 बरोबर 5. म्हणजे x आणि yच्या किमती किती आल्या 5,3. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 31 बघा. आता या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा. लेंथ AB बरोबर 3, त्यानंतर BC बरोबर 5, PQ बरोबर किती आहे 2.4. तर काढायचं आहे आपल्याला इथलं QR. आता या ठिकाणी लंब रेषा आहेत एकमेकाला, म्हणून काय येईल AB भागिले BC बरोबर PQ भागिले QR. तर किमती ठेवायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा लागेल. नंतर 3/5 बरोबर 2.4 भागिले QR. तर काय होईल इथं 3 गुणिले QR बरोबर 2.4 गुणिले 5 अशा पद्धतीने होईल. मग QR बरोबर काय येईल यांचा गुणाकार करूया आपण. 4 पंचे 20 आणि 5 दोन्ही 10 आणि 2 12 म्हणजे 12 आलेला आहे. आणि हा 3 इथं भागाकारात. तर QR बरोबर काय येईल 12 भागिले 3 म्हणजेच 4. बघा उत्तरात पर्याय क्रमांक 2.